नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय, ते कसे बनवायचे आणि कुठे अर्ज करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत। जर तुमच्या घरात आई वडील आजी आजोबा असतील किंवा तुम्ही स्वतः 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकारांकडून मिळणाऱ्या अनेक सवलतींचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड खूप उपयोगी ठरणार आहे। सर्वप्रथमतः आपण जाणूया ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण। तर भारत सरकारच्या नियमानुसार यामध्ये 60 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती जे ज्येष्ठ नागरिक म्हणून ग्राह्य धरण्यात येतं। काही राज्यामध्ये महिलांसाठी 58 वर्षे ही मर्यादा असू शकते। 80 वर्षावरील व्यक्तींना अतिज्येष्ठ नागरिक म्हणजे सुपर सिनियर सिटीजन मानले जाते। ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय? ज्येष्ठ नागरिक कार्ड हे सरकाराकडून दिले जाणारे एक ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड आहे। या कार्डच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना विविध सरकारी आणि निमसरकारी योजनांचा लाभ घेता येतो। मित्रांनो, तर हे कार्ड राज्य सरकार, महानगरपालिका, नगर परिषद, समाज कल्याण विभाग यांच्यामार्फत दिले जाते। ज्येष्ठ नागरिक कार्ड का आवश्यक आहे? तर मित्रांनो, खूप वेळा ज्येष्ठ नागरिकांना बस सवलत असेल, रेल्वे तिकीट सवलत असेल, रुग्णालयात प्राधान्य, सरकारी योजनांचा लाभ इत्यादी योजनांचा लाभ घ्यायचा असतो, पण पुरावा नसल्यामुळे अडचणी येतात। ज्येष्ठ नागरिक कार्ड हा अधिकृत पुरावा असतो, त्यामुळे कुठेही वेगळे कागद द्यावयाची गरज पडत नाही। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक कार्डचे मुख्य फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊया। यातील पहिला फायदा आहे बस प्रवासात सवलत। ST बसमध्ये 50% पर्यंत सवलत। काही राज्यामध्ये मोफत प्रवास देखील आहे। फक्त कार्ड दाखवले की तिकीट कमी दरात मिळते। यातील दुसरा लाभ आहे रेल्वे तिकीट सवलत। पुरुष ज्येष्ठ नागरिकांना 40% सूट आहे, तर महिला ज्येष्ठ नागरिकांना 50% सूट देण्यात आलेली आहे। ऑनलाईन तिकीट बुक करताना कार्ड उपयोगी असणार आहे। त्यानंतर तिसरं आहे सरकारी रुग्णालयात प्राधान्य दिलं जातं। OPDमध्ये वेगळी रांग, काही ठिकाणी मोफत तपासणी देखील सवलतीत औषधे आहेत। त्यानंतर चौथा आहे बँक आणि पोस्ट ऑफिस सवलती। ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर, फिक्स डिपॉझिटवर अतिरिक्त लाभ, पोस्ट ऑफिसच्या खास योजना। त्यानंतर आहे पाचवं सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतं। याच्यामध्ये उदाहरणार्थ पहा, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेन्शन योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, मोफत किंवा सवलतीत उपकरणे, यात काठी, श्रवणयंत्र असे काही सवलतींचा याच्यामध्ये समावेश होतो। त्यानंतर आहे 6वं कर सवलत अर्थात इन्कम टॅक्स। याच्यामध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स एक्झाम्पशन लिमिट असतो। वैद्यकीय खर्चावर जास्त सूट। त्यानंतर 7वं आहे ओळखपत्र म्हणून वापर। बँकेत, रेशन दुकानात, सरकारी कार्यालयात वयाचा पुरावा म्हणून हा ज्येष्ठ नागरिकचा कार्ड वापरता येतो। ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी पात्रता काय असणार आहे? हे कार्ड बनवण्यासाठी कोणते कागदपत्रेची आवश्यकता असणार आहे ते पाहूया। अर्जदाराचे वय हे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे। भारताचा नागरिक असावा। राज्याचा रहिवासी असावा। आवश्यक कागदपत्रे पहा। ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी आधार कार्ड, वयाचा पुरावा, जन्म दाखला असेल, शाळेचा दाखला, पॅन कार्ड, रहिवासी पुरावामध्ये रेशन कार्ड, लाईट बिल, मतदान कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक कार्ड कोठे बनवायचे? तर हे कार्ड बनवत असताना तुम्हाला ग्रामपंचायत, ग्रामीण भागमध्ये ग्रामसेवक कार्यालय, नगर परिषद, महानगरपालिका, शहरी भागामध्ये समाज कल्याण विभाग असेल, नागरी सुविधा केंद्रामध्ये, तहसील कार्यालय येथे, काही ठिकाणी तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकारला जातो। ज्येष्ठ नागरिक कार्ड कसे बनवायचे? तर ग्रामपंचायत, महानगरपालिका कार्यालयातून, काही ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध देखील आहे। यासाठी अर्ज तुम्हाला आधी नीट भरावा लागेल। नाव असेल, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर। त्यानंतर तिसरं स्टेप याच्यामध्ये आहे कागदपत्रे जोडावे लागेल, जसे की आधार कार्ड, झेरॉक्स, फोटो, रहिवासी पुरावा। त्याच्यानंतर आहे अर्ज जमा करा। संबंधित कार्यालयात जमा केला असता पावती घ्या त्याच्याकडून। त्यानंतर मित्रांनो, अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात। काही दिवस लागतात यासाठी। साधारणतः 15 ते 30 दिवसात कार्ड मिळते। काही ठिकाणी मित्रांनो हे कार्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला घरपोच पोस्टाने देखील मिळतो। तर यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी शुल्क किती लागणार आहे? बहुतेक ठिकाणी कार्ड पूर्णपणे मोफत असते। काही ठिकाणी 10 ते 20 रुपये शुल्क असू शकते। अशा प्रकारे तुम्हाला कार्ड हे तयार करून घेता येते। तर मित्रांनो, हे कार्ड जर हरवले तर काय करावे? तर जवळच्या कार्यालयात अर्ज करा। डुप्लिकेट कार्ड देखील तसं मिळतो तुम्हाला। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक कार्ड हे काढत असताना या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना। तर याच्यासाठी पहा, कार्ड नेहमी सोबत ठेवा। चुकीची माहिती देऊ नका। एजंटच्या फसवणुकीपासून सावध राहा। सरकारकडून हे कार्ड मोफत दिले जाते।
मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक कार्ड हे फक्त 60 वर्षावरील व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या कार्डमुळे प्रवास स्वस्त होतो, आरोग्य सुविधा मिळतात, सरकारी योजनांचा थेट लाभ मिळतो. जर तुमच्या घरात अजून कोणी ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवत नसेल तर आजच अर्ज करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल तर लाईक करा, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर देखील करा. अशाच उपयुक्त माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.